नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम किंवा मराठी रोकठोकच्या माध्यमातून आपण एखादा व्यवसाय असेल, उद्योग क्षेत्रातले असेल किंवा एखाद्या संघर्षातून विश्व निर्माण करणाऱ्या बऱ्याच लोकांचं आपण हे केलं की त्यांना कुठंतरी समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी किंवा त्यांच्या जे काही व्यवसाय असतील त्याच्यातून त्यांना उभारी मिळावी यासाठी आपण मराठी रोकठोकच्या माध्यमातून प्रामाणिक कार्य करत असताना आज नीरा येथील धनश्री धनंजय घाडगे यांच्या म्हणजे यांच्याबरोबर आम्ही एकत्र पतसंस्थेतसुद्धा काम केलेलं आहे आणि काम करत असताना त्यांच्यात जी जिद्द किंवा चिकाटी आहे त्याबद्दल आपण मी पाहिलेली आहे आणि त्यांनी आज विविध मार्गातून किंवा महिला गृहउद्योग या व्यवसायातून आपलं स्वतःचा एक दबदबा निर्माण केला आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. धन्यवाद. आज आपल्याकडं बघितलं तर मी माझं जे काही 2-4 वर्षाच्या कार्यकाळात आपलं जे काम होतं किंवा आपण जे संघर्ष करत 5 वर्षाच्या कारकिर्दीत बघितलं तर आपली सुरुवात कशी झाली आणि आपण जे पुढं हळूहळू आपण त्या प्रश्नावर येणार आहोत की एक महिला काय करू शकते आणि आर्थिक परिस्थिती नसताना किंवा घरात अर्थार्जन मिळवण्यासाठी आपले तर पती एक पेंटिंगची कामं करून घर कुटुंब चालवत होते, त्याला हातभार लावताना आपण जो हा संघर्षाचा काळ किंवा जो संघर्ष केला, मग पतसंस्थेतली नोकरी असेल किंवा टायपिंगचं असेल, याविषयी थोडक्यात माहिती द्या. खरं सांगायचं तर मी मूळ लोणी भापकर या गावची मुलगी आहे. फार असं म्हणजे एकदम खेडेगावातली. तिथून नंतर 10वी शिक्षण झालं आणि लग्न झालं माझं. नंतर लग्न झाल्यानंतर थोडंसं असं वाटायला लागलं की बाबा एकट्याच्या ह्याच्यावर म्हटलं थोडंसं हे सीझन वाईज कामं होती पेंटिंगची. त्याच्यामुळं असं वाटत होतं की थोडंसं काहीतरी आपण प्रत्यक्षात केलं पाहिजे, काहीतरी हातभार लावला पाहिजे. मग नंतर मला घरात माझ्या टायपिंगची मशीन होती. तर मग मी अगोदर तर काही कोर्स केला नव्हता. घरात बसूनच मग मी टायपिंगचं सगळं साधन उपलब्ध असल्यामुळं धडे वगैरे घेऊन घरात टायपिंग शिकले आणि नंतर मग बाहेर परीक्षा दिल्या. हळूहळू स्पीड वाढायला लागलं, व्यवसाय सुरू झाला. मग वाटलं की चला आपल्याला कुठंतरी उभारी मिळते. तिथून पुढं थोडंसं एक कलेक्शनच्या रूपातून पतसंस्थेमध्ये प्रवेश केला आणि तिथून मग थोडंसं नाही म्हटलं तर एक 5 ते 6 हजाराची कुठे नोकरी मिळेल अशा हिशोबानं सुरुवात केली. जेमतेम असं वाटायला लागलं की थोडंसं तरीसुद्धा आपल्याला पाहिजेल असा इतका पैसा उपलब्ध होत नव्हता. नंतर मग मी ठरवलं की थोडंसं आपला बिझनेस कुठेतरी वाढावा, यासाठी रांगोळ्यांचे थोडेसे मी एक कलागुणांना वाव घेतला आणि तिथून पुढे मी रांगोळी सुरू केली. आता साधारण रांगोळी सुरू केल्यानंतर माझ्या रांगोळ्या बघून मला इथं सगळीकडं म्हणजे निरेच्या आसपासच्या परिसरामध्ये मला ऑर्डर सुरू झाल्या. त्यातूनही थोडीशी माझी कमाई वाढू लागली. नंतर मग मी थोडेसे साखरेची रुखवत, कुठं फराळांचे पदार्थांची रुखवत वगैरे असे 51 पदार्थांपर्यंत मी रुखवत वगैरे करून ते लग्नात पोहोचवते. आज आपल्याबरोबर ज्या भीमथडी जत्रा जी महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असलेले आणि त्या माध्यमातून ज्या नीरा येथील ग्रामीण भागातील महिला किंवा गृह उद्योग करणाऱ्या किंवा छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला या महिलांना शोधून त्यांना भीमथडी जत्रेत एक त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणजे त्यांचं रंगकाम असेल किंवा विणकाम असेल किंवा खाद्यपदार्थ बनवणं असेल, तर या माध्यमातून ज्या नीरेतीलच एक महिला आहेत आणि ज्या ॲग्रिकल्चर विभागात शारदानगरला काम करतात आणि अशा माणसांना शोधून त्यांनी असे बरेच व्यवसाय महिलांना उपलब्ध करून दिले आणि त्याचं मार्केटिंग केलं आणि तिथपर्यंत पोचवण्याचं जे काम केलं त्या आहेत निकिता महामुने. आणि आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांनी या माध्यमातून या महिलांना कसं सबलीकरण करण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक हातभार लावण्याचं जे व्यवसायात म्हणजे त्यांना एक सोर्स निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला दुसरा प्रश्न असा आहे की आज तिथपर्यंत पोचणं म्हणजे भीमथडी जत्रेच्या माध्यमातून जे महाराष्ट्र नव्हे तर भारतभर ज्या भीमथडी जत्रेचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झाले आणि लोक दरवर्षी त्या चातकाप्रमाणे वाट बघतात की भीमथडी जत्रा कधी भरते. पण हे सगळं नियोजन करताना मी एकदा
टी व्हीला सुनंदाताई पवार यांची मुलाखत बघितली होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की ही भीमथडी जत्रा सुरुवात करताना जी प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते त्यांच्या म्हणजे सासरे असतील आप्पासाहेब पवार यांच्या माध्यमातून, पण तिथपर्यंत पोचणं आपल्या सर्वसामान्य माणसाला जे माध्यम मिळालं ते निकिताताई महामुनी यांच्या माध्यमातून. तर ह्यांच्याबरोबर तुमचं कम्युनिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्यांनी काय सल्ले दिले असतील की बाबा तुमचे फूड प्रॉडक्ट आहेत ते कशा पद्धतीने बनवायचं किंवा ते आकर्षक पॅकिंग कसं, तर ह्या सगळं जे डिझाईन असतं एखादा प्रॉडक्ट तुमचा लॉन्च करताना जे पॅकिंग असतं ते पॅकिंग आकर्षक असतं की जेणेकरून माणूस त्याच्याकडे आकर्षित झाला पाहिजे. तर अशा पद्धतीचं तर हे सगळं जे पॅकिंगचं साहित्य असेल किंवा तिथपर्यंत पोचताना तुम्हाला काय काय अनुभव आले आणि विशेष करून निकिता महामुनींच्या बाबतीत तुम्ही काय थोडं सांगा. महामुनींच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी सगळ्या महिलांना अगदी प्रेमानं जवळ केलं आणि प्रत्येकाला एक थोडीशी दिशा नव्याने वेगळी दाखवली. खरं तर मलाही माहिती नव्हती तिथपर्यंत, पण त्यांनी मला 2-3 वेळा खरंच लाडू म्हणजे नेण्यासाठी आग्रह केला होता की तुम्ही लॅब टेस्टिंगला लाडू धनश्रीताई घेऊन जा. पण मी थोडी टाळाटाळ पहिल्यांदा केली, कारण कामामुळं मलाही हलणं झालं नाही घरातून खरं तर. पण त्यांना 2-3 वेळा म्हटल्यामुळं मी अगदी चला आपल्याला काहीतरी आज नवी दिशा मिळते म्हणून मी ते घेऊन गेले आणि ते माझे आज ब्रँड झाले. त्याच्यामुळं खूप काही मला कमवता आलं आणि माझं खरंच लाईफ सुधारलं खरं तर त्याच्यामुळं. आपण म्हणतो की जिजाऊंच्या लेकी सावित्रींच्या लेकी, पण ज्या संघर्षातून बोलणं सोपं असतं, पण संघर्ष असा करत असताना अनेक अडचणी आल्या किंवा अनेक संघर्ष करावे लागतात आणि असे संघर्ष करत असताना तुम्ही इतकं म्हणजे कुटुंब सांभाळून किंवा सासू सासरे असतील किंवा घरातली मुलं असतील यांचं सगळं करून ज्यावेळेस तुम्ही संस्थेत काम करत होता तर खरं तर तिथं 8 तास तुम्हाला ते काम करावं लागतं. तर अशा वेळेस घर चालवताना आणि तुटपुंज्या त्या मिळणाऱ्या पगारातून घर चालवत असताना तुम्ही एका टर्निंग पॉईंटवर आला की बाबा बाकीचा सुद्धा व्यवसाय करावा. तर तो जॉब सोडल्यानंतर तुम्हाला कसा संघर्ष करावा लागला आत्तापर्यंतचा? संघर्ष म्हणावं तर साधारण काय झालं, एक लॉकडाऊनच्या काळामध्ये असं झालं की सगळ्या व्यवसायाला पुन्हा माझ्या मंदी यायला सुरुवात झाली. नंतर मग आता काय करावं हा प्रश्न पडला. मग थोडंसं एक निकिता महामुने मॅडम म्हणून आमच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटला जॉईंट आहेत त्यांनी मग त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला सभासद व्हायला पहिल्यांदा सांगितलं. मग मी सभासद झाले. सभासद झाल्यानंतर मग थोड्या काळ गेल्यानंतर मला तिथून थोडेसे सॅम्पल मागितलं गेलं. मला म्हटले तुमचं सॅम्पल येऊ देत अगोदर, तुम्ही जे काही प्रॉडक्ट बनवणार आहात त्याचं सॅम्पल आम्हाला पाहिजे. मग मी सॅम्पल करून स्वतः घेऊन गेले माळेगावला. नंतर त्यांनी लॅब टेस्टिंग केलं. लॅब टेस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये जे त्यांना प्रोटीन सापडले ते मात्र म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं उपायकारक ठरले. त्याच्यामुळं त्यांनी पुन्हा परत टेस्ट मागवली. म्हटले थोडंसं आम्हाला एक बदल पाहिजे त्याच्यामध्ये. मग मी पुन्हा त्यांच्या म्हणण्यानुसार मी सगळं ते प्रॉडक्ट तयार करून पुन्हा घेऊन गेले. मग त्यांना ते मात्र पसंतीस उतरलं. मग ते साधारण पसंतीस उतरलं आणि मग त्यांनी तो माझा ब्रँड म्हणून स्वीकारला. आपल्याला मला एक म्हणजे धनश्रीताई तुम्हाला प्रश्न आहे की तुमचा जो हा प्रवास आहे या प्रवासात भीमथडी जत्रेत म्हणजे निकिता महामुनीसारख्या माध्यमातून तुम्ही तिथपर्यंत पोचला आणि तुमचं नाचणीचे लाडू हा एक तुमचा वेगळा पदार्थ तुम्ही फूड प्रॉडक्टमधला एक चांगल्या नावारूपाला आणला आणि बऱ्याच ऑर्डर म्हणजे भीमथडी जत्रेच्या माध्यमातून तुम्हाला मिळाल्या. तर हा प्रवास करताना तुम्हाला जे काय म्हणजे भांडवल लागतं किंवा जे तुम्हाला गाईडलाईन्स काय असतं फूड प्रॉडक्ट म्हटलं की त्याच्यात बाकीच्या सगळ्या सेफ्टी असेल किंवा त्याच्यात सुरक्षा असेल किंवा जेणेकरून त्याचं एक ही असते एक्सपायरी डेट असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या भीमथडी जत्रेच्या माध्यमातून निकिता महामुनींनी तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवलं आणि त्या आदरणीय सुनंदाताई पवार यांच्याबद्दल कधी आपलं त्यांच्याशी बोलणं झालं आहे का? एक वेळ असं झालं होतं निरेमध्ये त्यांचा कार्यक्रम असताना माझं त्यांच्याशी बोलणं झालं. पण पहिल्यांदा मी जास्तीत जास्त आभार मानेल तर सुनंदाताईंचं, कारण त्यांनी हे आम्हाला जेवढं जे प्रॉडक्ट उपलब्ध करून दिले. आमच्याकडे कधी त्यांना असं वाटलं पण असेल कदाचित नसेल की ह्या महिला एवढं सक्षमीकरण करतील का, आम्ही देतोय त्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पाडतील का,
यांचं त्यांनी कधीही विचार न करता आमच्यावर जी जबाबदारी त्यांनी सोपवली त्याचा आम्हीही आत्मविश्वासाने पूर्ण सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट करून दिल्या. त्यांच्या वेळेच्या अगोदर आम्ही पूर्णपणे करत होतो आणि त्यांना कसलीही म्हणजे आजपर्यंत आम्ही म्हणजे उणीव भासू दिली नाही आहे. म्हणजे की आमच्याकडून काही चुका होतील त्या आम्ही जास्तीत जास्त काळजीपूर्वक हे सगळं हे करतो की म्हणजे कमीत कमी आपल्याकडून गेलेलं प्रॉडक्ट हे कुठेही बाहेर जास्तीत जास्त म्हणजे नाही का असं छान दिसावं किंवा ते चांगल्या Packing प्रकारे आकर्षक. पॅकेजिंग चांगल्या प्रकारे असतं. सगळं व्यवस्थित आणि मार्केटिंग मेन आमचं सगळं शारदा महिला संघाच्या मार्फत तिथून होऊन जातं. कारण महिलांनी जरी नाही केलं तरी ते अगदी जबाबदारीनं पूर्णपणे आमच्याकडून घेतलेला माल व्यवस्थित जातो आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये छान म्हणजे सगळं हे होऊन जातं. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहेत तसे आम्हाला आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही जे हे काम करतो, आमच्या हाताला जे काम मिळालं त्याच्यामध्ये खूप त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. 2 टनापर्यंत आत्तापर्यंत गेलेले आहेत. म्हणजे घरगुती ऑर्डर आणि भीमतडीची आणि बाकी ठिकाणी पाहुण्यांना वगैरे कुठं जर लागत असतील आपल्या शारदा महिला संघाच्या माध्यमातून तर मी ते ऑर्डर पूर्ण करून आज त्यांच्यापर्यंत खरं तर म्हणजे या भीमथडी जत्रेच्या माध्यमातून तुमचं चांगला अर्थार्जन होतं आहे आणि त्याला कारण आहेत की खरं तर कसं असतं की मोठ्यांचं मोठं पण असतंच, पण ज्या माध्यमातून तुम्हाला तिथपर्यंत पोचवलं किंवा ह्या भीमथडीच्या माध्यमातून तुमचे प्रॉडक्ट महाराष्ट्रभर म्हणजे मार्केटिंग करण्याचं काम ज्या माध्यमातून झालं भीमथडी जत्रेच्या आणि त्याच्या खरं तर श्रेय आपण सुनंदाताई पवार यांना देण्यापेक्षा ज्या माध्यमातून तिथपर्यंत पोचण्याचं काम केलं त्या माणसाचं खरं तर हे करायचं असतं. पण आज आपण ज्या माध्यमातून मार्केटिंग करता तर त्या मार्केटिंगमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं आज तुमचं एक वेगवेगळं मार्केटिंग आहे त्याबद्दल बोलू. आता आमच्या पूर्ण महिलांचे एक शारदा महिला संघ आणि आम्ही महिला उद्योजक असे आमचे ग्रुप आहेत. तर त्या ग्रुपवर मी काय करते मार्केटिंग माझं होण्यासाठी WhatsAppवर वगैरे हे सगळे माझे प्रॉडक्टचे फोटोज काढून मी पाठवत असते, रोज सेंड करते. त्याच्यामुळं असं होतं की जवळजवळ 2-1 हजार महिला आम्हाला त्याच्यामध्ये अटॅच आहेत, ग्रुपला आहेत त्या. त्यामुळं काय होतं की 1 नाही 2 आज 2 नाही 4 अशा करता करता माझा हा व्यवसाय इतका म्हणजे उभारीस आला की आपोआप मार्केटिंग झालं त्या ग्रुपमुळं माझं. आणि 12ही महिने माझे हे आजच साधारण मी एक चकली भाजणीची चकली हा माझा आजचा पदार्थ तयार आहे आणि हे ऑफ सीझनला सुद्धा माझे 12ही महिने असे प्रॉडक्ट चालू असतात. आणि नाचणीचे लाडूचा तर नेहमी हेल्दी असल्यामुळं तो 12ही महिने चालतोच. आज खरं तर तुम्ही वेळात वेळ काढून एक प्रपंचक कामं किंवा घरचे व्याप सांभाळून मराठी रोकटसाठी तुम्ही जो थोडाफार वेळ दिला त्याबद्दल तर तुमचं अभिनंदन आहे किंवा धन्यवाद मानतो. पण तुमच्या ह्या इथपर्यंतच्या प्रवासात जे तुम्हाला जे काही थोडेफार अनुभव किंवा मार्केटिंग करताना किंवा तुम्ही पहिला प्रॉडक्ट तिथपर्यंत त्या शारदानगरला पोचवेपर्यंत तुमचा जो काही याच्यात आलेला अनुभव आहे त्याबद्दल आणि सगळ्यात ज्यांनी साथ दिली त्याबद्दल थोडक्यात सांगा. खरं तर मला पहिल्यांदा ज्यावेळेस निकिता मामुनींनी सांगितलं की ते लॅब टेस्टिंगला लाडू वगैरे तुम्ही घेऊन जा, त्यावेळेस मी पहिल्यांदा ज्यावेळेस गेले तिथं घेऊन त्यावेळेला वैभव सर आणि ढवाण मॅडम दोघंजणं तिथं होते माझ्या म्हणजे लाडूंचे लॅब टेस्टिंग करण्यासाठी. त्यांनी अगदी किंचितचं कण घेऊन जिभेवर रेंगाळत ठेवला आणि लगेचच टेस्ट सांगितली. मला असं वाटलं की त्यांनी जसं काय ते एखाद्या जाळातून सोनं जसं निरखून काढतात तसं त्यांनी ते प्रॉडक्टची माझ्या पसंती दाखवली आणि मला तो ब्रँड म्हणून सांगितला. जेव्हा तो ब्रँड झाला त्यावेळेस मला तिथून शारदा महिला संघाच्या माध्यमातून ज्या मला ऑर्डर्स मिळाल्या त्या पहिल्यांदा मी जेव्हा घेतल्या त्यावेळेस मला थोडंसं टेन्शन आलं होतं की आता मी ह्या कशा पार पाडणार. परंतु माझ्या घरातून म्हणजे माझ्या मिस्टरांचं सहकार्य शिवाय मुलं माझी खूप मोठी नाही आहेत पण तरीसुद्धा मुलगी असं 2 महिलांचं काम करेल अशी चालाक असल्यामुळं तिनं मला ते खूप सहकार्य केलं. मम्मी तू घाबरू नकोस आपण हे सगळी ऑर्डर पूर्णपणे पार पाडू. त्यातून माझ्या नंदुबाई आहेत बारामतीला त्याही मधून अजून मला खूप सहकार्याची भावना दाखवतात आणि त्या नेहमी उपस्थित असतात माझ्या प्रत्येक प्रॉडक्टच्या वेळेला. तिथून पुढं ज्यावेळेस मी हे लाडूंचं प्रॉडक्ट सुरू करत होते त्यावेळेला असा खूप आनंद होत होता की आपल्याला कष्ट पडत होते पण त्यातून काहीतरी मोबदला मला छान मिळत होता. माझी खूप प्रगती त्यातून झाली. माझ्या संसाराला छान प्रकारे हातभार लागला. सगळ्यात जास्त महत्त्वाचं माझ्या कुटुंबाची छान प्रकारे मला साथ मिळाली आणि सुनंदाताई पवारांनी जो हा आम्हाला मार्ग दाखवून जे आमच्या प्रगतीच्या पथावर आम्हाला जे पोहोचवले त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. निकिता मामुनी यांचेसुद्धा मी आभार मानते. वैभव सर यांनी जे मला कळत नकळत
किंवा ढवाण मॅडम यांनी दोघांनी मिळून मला जे सहकार्य केलं त्यांचंही मनापासून आभार मानते. आदरणीय सौ सुनंदाताई पवार यांनी स्थापन केलेला शारदा महिला संघ, गाव तेथे महिला उद्योजक, यासाठी मी पुरंदर तालुक्यामध्ये महिला समन्वयक म्हणून काम करते. पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचे सभासद आहेत आणि त्या महिलांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आम्ही पूर्णपणे मदत करतो. भीमतडी जत्रा असो किंवा कृषी प्रदर्शन असो, कृषी प्रदर्शन भीमतडी जत्रेमध्ये ज्या महिलांचे स्टॉल लावतात त्यामधील काही बचत गट हे पुरंदर तालुक्यातील असतात. प्लस म्हणजे आम्ही अशा महिलांना शोधतो, आम्ही आधी सभासद करतो, सभासद झाल्यानंतर त्यांना त्यांच्यामध्ये काय कलागुण आहेत हे पहिलं शोधतो. त्यामुळे काय होतं की त्या महिलांना काय करायचं हे त्यांच्यापर्यंत गेल्याशिवाय आम्हाला कळत नाही आणि काही महिलांचे कलागुण हे बाहेरच पडत नाहीत. त्यामुळे महत्त्वाचं असतं की त्यांना पहिल्यांदा बाहेर पडणं गरजेचं असतं. जसे आता धनश्रीताईंचे लॉकडाऊनमध्ये त्यांचा पूर्णपणे व्यवसाय मंदावला होता, तर त्यांचे मी कंटिन्युअसली बघत होते की बाबा त्या दिवाळीचे प्रोडक्ट्स करतात, रुखवत करतात. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या संस्थेचे सभासद व्हा, शारदा महिला संघाचे, आणि त्यामार्फत तुम्हाला भीमतडी जत्रा कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी मिळेल. आणि मग त्यांचं एक स्पेशालिटी होती नाचणीचे लाडू. मग नाचणीच्या लाडूमध्ये मी त्यांना म्हटले की तुम्ही संस्थेमध्ये लॅब टेस्ट कराल लाडू. आपलं भीमतडी फाउंडेशन म्हणून एक डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमधून आपण लॅब टेस्ट करूनच ते प्रोडक्ट आपण विक्रीसाठी ठेवतो. मग भीमतडी जत्रा तोंडावरतीच होती की बाबा भीमतडी जत्रा 2 ते 3 महिन्यावरतीच आली होती. तर नाचणीच्या लाडूमध्ये त्यांचं प्रोडक्ट खूप हे झालं, सिलेक्ट झालं. आणि त्यानंतर मग तो नाचणीचा लाडू, तो म्हणजे त्या नाचणीचं विशिष्ट असं आहे की यांची रेसिपी प्लस आमची संस्थेची रेसिपी असं करून ते लॅब टेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स व्यवस्थित आहेत का, लाडू किती साईजचा असावा, लाडू किती वजनाचा असावा, हा पूर्ण अभ्यास दोन्ही बाजूनी केल्यानंतर त्या एक टनाच्या वरती त्यांची ऑर्डर आम्ही कंप्लीट करून घेतली. त्यानंतर त्यांना मेन म्हणजे आर्थिक मदत झाली. प्लस म्हणजे आपण मांढर गावामध्ये जसं की धनश्रीताई उभे आहेत, मांढर गावामध्ये आपण मिरचीचे देठ काढण्याचं काम दिलं. 20 ते 22 टन मिरचीचे देठ काढून झाले. प्लस त्यांना आता बटाटा वेफर्सचं काम दिलेलं आहे, एक 30 टनाची ऑर्डर आहे त्यांना, भले खूप मोठी ऑर्डर आहे. प्लस आपण निंबूत झालं, निरा झालं, खंडोबाची वाडी झालं, गडदरवाडी, येथील एक 5-50 महिला या सांडगे तोडतात, ज्यांना महिन्याला नाही म्हणता 4-5 हजार रुपये तर कायम मिळतात. हा महत्त्वाचं की बाबा तुम्ही बचतही भरा आणि प्लस आम्ही कर्जही देतो. आता महिलांना कसं व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर त्यांना आर्थिक भांडवल लागणार आहे. या आर्थिक भांडवलासाठी आम्ही काय करतो की बाबा 1% व्याजाने कर्ज वाटप करतो आणि या कर्ज वाटपातून त्यांना मशिनरी. आता जसं आज मला इतका आनंद झाला की बाबा मी आज पिंपरेमध्ये बचत जमा करण्यासाठी गेले होते आणि मी सहज जाता विचार करत होते की बाबा ते वाळलेल्या भाकरी खूप छान करतात. मग असं वाटत होते की त्या महिला खूप कष्टाळू, म्हणून मी असं विचार करत होते जाताना की त्यांना एखादी मशीन PMFEMEच्या अंदर म्हणजे अनुदानातून त्यांना घ्यायला सांगावी. आणि गेले आणि त्यांच्या दारात बघती तर काय मसाल्याचा डंका दिसतोय. मला एवढं छान सरप्राईज मिळालं त्या महिलांचं की मला आज आनंद आहे की माझ्यामुळं काही 4 महिला उभ्या राहतात. प्लस सासवडमधील एक महिला आहे की जी खानावळ चालवते, शीतल दरेकरताईंनी तर त्यांना सहज बसल्या बसल्या म्हटलं होता तुम्ही एवढं छान स्वयंपाक करता, मग काही संस्थांचे ऑर्डर्स असतील काय असतील तर मग मी त्यांना ते ऑर्डर्स द्यायला लागले. तर शैलाताई भुजबळ त्यांनी भीमतडी जत्रेमध्ये खूप छान असा स्टॉल लावला नॉनव्हेजचा, त्यांनी 2 ते 3 लाख रुपये त्या कमवून आल्या. प्लस या भीमतडी जत्रेला त्यांनी स्टॉल लावल्यामुळे त्यांना बाहेरच्या लग्नाच्या ऑर्डरी प्लस त्यांना साखरपुड्याच्या ऑर्डरी वाढदिवसाच्या ऑर्डरी यायला लागल्या का, तर त्यांचं नॉनव्हेज चांगलं आहे बाबा, चांगलं चाललं आहे. प्लस गुळुंचेमध्ये आपण ब्राह्मणदारा आहे जिथे गाडी पोचत नाही, ST नसते बऱ्याच वेळा, अशा तिथला एक बचत गट आहे ज्योतिर्लिंग महिला बचत गट. त्यांना आम्ही त्या महिलेला बॅगा येत होत्या. 6 वर्षापूर्वी माझी त्यांची भेट झाली. त्यांना मी सहज म्हटलं की एवढे छान बॅगा जातात, तुम्ही आदरणीय वहिनी साहेबांना ते दाखवा. मग निरेमध्ये एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बॅगा दाखवल्या. तर वहिनींनी काही न विचार करता त्यांना मशीनसाठी 50,000 रुपये लगेच दिले आणि त्या 50,000तून त्यांनी एक मशीन घेतली, भांडवल घेतलं, त्याच्यातून त्यांनी ती भीमतडी जत्रेमध्ये उभं राहून त्यांनी ती ऑर्डर्स कंप्लीट केली. आज 10 ते 12 लाखाची ऑर्डर त्यांनी ज्यावेळेस पूर आला होता कोल्हापूरला त्यावेळेस लहान मुलांचे बॅगा शिवल्या, तर आम्ही त्या बॅगा ते बचत गटाच्या माध्यमातून घेतल्या. त्यांना 10 ते 12 लाख रुपये प्रॉफिट झालं. अशा ह्या महिलांना आम्ही हाताला उद्योग व्यवसाय दिलेले आहेत. आणि आदरणीय वहिनी साहेबांचं एक स्वप्न आहे की गाव तेथे महिला उद्योजक व्हावीच, महिलांच्या हाताला काम मिळावं. आणि मेन म्हणजे आम्ही मार्केटिंगचं बऱ्याचशा प्रमाणात करते. म्हणजे जसं मनीषाताई कामठे, शिवरीच्या ताई आहेत, ज्योती लंबाते वाल्याचे आहेत, ह्यांना एका फार्म दिदी कंपनीला आम्ही ते जोडून दिले.
त्या फार्मदिदी कंपनी त्यांच्याकडनं रेसिपी तयार करून घेते. सर्व गोष्टी त्यांना रीतसर म्हणजे फूडमध्ये मेन म्हणजे सेफ्टी लागते, स्वच्छता लागते. आमची युनिट कधीही तुम्ही जा, आमच्या महिलांची युनिट्स इतके स्वच्छ असतात, कधीही तुम्ही भेट द्या. ज्योतिलंबा त्यांचा मिरचीच्या लोणच्याचा व्यवसाय आहे, कारल्याचं लोणचं की जे खूप फेमस आहे, ते कारल्याचं लोणचं त्या महिला करतात. आज आपण धनश्री धनंजय घाडगे यांच्या घरी जो आज त्यांचे जे काही प्रॉडक्ट बनवण्याचं किंवा जे घरगुती फूड प्रॉडक्ट आहेत तर ते रूपाला तर आलेले आहेतच, पण यांच्या माध्यमातून जर कुणाला व्यक्तिगत आपल्या ऑर्डर्स द्यायच्या असतील तर घाडगे मॅडम यांच्याशी संपर्क साधावा. नीरा येथे जैन मंदिरासमोर त्यांचं घर आहे, तिथं आल्यानंतर कुणालाही विचारलं तरी लोक सांगतील. तसेच शारदा महिला संघाच्या माध्यमातून आपल्या तळागाळातील सामान्यातल्या ग्रामीण भागातले असतील, तळागाळातली लोक असतील आणि त्यांच्या महिलांच्याकडं काही वेगवेगळे पदार्थ बनवण्याचं असेल, विणकाम असेल, शिवणकाम असेल किंवा जे काही तुमच्या कला असतील त्यांना वाव देण्याचं काम या शारदा महिला संघाच्या माध्यमातून केलं जातं. आणि यांचं कार्यक्षेत्र पुरंदर, बारामती, भोर, इंदापूर, दौंड अशा ठिकाणी काम चालतं. आणि त्या माध्यमातून जर कुणाला आपल्या कलागुणांचा वाव द्यायचा असेल किंवा त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर यासाठी निकिता म्हणून हे जे काम करत आहेत त्याही निरतच राहतात आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि आपल्या कलागुणांना खास करून महिलांनी यासाठी त्यांच्याशी संपर्क करावा. धन्यवाद.